IGST ऍक्ट मधला हा सेक्शन 12 का बघायचा? पण CGST AGST केव्हा घेतो? आणि IGST केव्हा घेतो? तर ह्याच्यामध्ये हा डिफॉल्ट रूल आहे की सब्जेक्ट टू प्रोविजन ऑफ सेक्शन 10 गुड्ससाठी होतं. सेक्शन 10 काय बघायचं यामध्ये की वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर of services where the location of the supplier and the place of supply are in two different state. दोन वेगळ्या स्टेटमध्ये आहे. लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लायर. लोकेशन ऑफ सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय. प्लेस ऑफ सप्लाय हे टू डिफरंट स्टेट आहे किंवा UT आहे. लोकेशन ऑफ सप्लायर हे एका स्टेटमध्ये आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय UT मध्ये. असं असेल तर आपण काय म्हणतो? इंटरस्टेट सप्लाय आणि याच्यावरती लेवी होतो IGST. बरोबर आहे ना? असंच आहे ना? पण सब्जेक्ट टू प्रोविजन ऑफ सेक्शन 12 सर्व्हिस सप्लाय करताय तुम्ही वेअर द लोकेशन ऑफ सप्लायर महाराष्ट्र आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय आर इन टू डिफरंट स्टेट. वेअर द लोकेशन ऑफ सप्लायर महाराष्ट्र आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय दुसऱ्या स्टेटमध्ये. ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स. हा रूल केव्हा अवेलेबल होणार नाही? सब्जेक्ट टू प्रोविजन ऑफ सेक्शन 12. सेक्शन 12 मध्ये काही सर्व्हिसेस दिल्यात. सेक्शन 12 मध्ये काही सर्व्हिसेस दिल्यात त्यामध्ये हा डिफॉल्ट रूल ॲप्लिकेबल होणार नाही. आता ह्यात काय दिले? द प्रोविजन ऑफ धिस सेक्शन शॅल अप्लाय टू डिटरमाइन द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस वेअर द लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिस अँड द लोकेशन ऑफ द रेसिपियंट ऑफ सर्व्हिस इज इन इंडिया. हे दोघेही भारतामध्ये. तर कशा प्रकारे डिटरमाइन करायचं आहे? ही डोमेस्टिक सर्व्हिस असेल तर मग प्लेस ऑफ सप्लाय कशा प्रकारे येईल हे तुम्हाला सेक्शन 12 सांगेल. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस एक्सेप्ट द सर्व्हिसेस स्पेसिफाईड इन सबसेक्शन 3 to 14. 3 ते 14. Made to a registered person shall be location of such person. Place of supply of services made to registered person shall be the location of such person. Or made to any person other than registered person shall be the location of the recipient where the address on the record. Address on the record means the address of the recipient is available in the record of the supplier. Otherwise the location of the supplier of service in other cases. हा रूल दिलाय. एक्सेप्ट काय म्हटलंय? 3 ते 14 सेक्शन मध्ये. प्लेस ऑफ सप्लाय POS made to a registered person shall be location of such person. Made to a registered person shall be location of such person. आणि made to any person other than registered person shall be the location of the recipient where the address on the record exists किंवा the location of the supplier of service in other case. ॲड्रेस जर एक्झिस्ट करत नाही तर सप्लायरसाठी लोकेशन आहे तिकडेच त्यांनी सप्लाय केला प्लेस ऑफ सप्लाय त्याप्रमाणे. जर सप्लाय तुम्ही समजा तुम्ही सप्लायर आहात सर्व्हिसेसचे, तुम्ही सप्लाय केला गोवाला. ओके. मेड टू रजिस्टर्ड पर्सन ज्याला गोव्याला सप्लाय केला तो रजिस्टर्ड पर्सन आहे. शॅल बी लोकेशन ऑफ सच पर्सन. हे तुम्ही सप्लाय कुठे केला? गोव्याला केला. लोकेशन ऑफ सच पर्सन. आता ह्याच्यामध्ये 3 ते 14 जे आहेत त्याच्यामध्ये हा डिफॉल्ट रूल लागणार नाही.
मी काय केले प्रोव्हिजन कशी केले की B2B साठी वेगळा जनरल रूल आहे आणि B2C करता वेगळा आहे. जनरल रूल काय, जे B2B सप्लाय केला लोकेशन ऑफ रेसिपियंट आणि जर B2C सप्लाय केला आहे तर जर ॲड्रेस एक्झिस्ट करतो रेकॉर्डमध्ये तर मग त्या ॲड्रेसप्रमाणे जो ॲड्रेस आहे लोकेशन ऑफ रेसिपियंट वेअर ॲड्रेस ऑन रेकॉर्ड एक्झिस्ट, जर ॲड्रेस एक्झिस्ट करत नसेल देन द लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिस. आता मला एक माझा मोबाईल आहे, जर रिचार्ज संपलं आहे, जर मी रिचार्ज करायला गेलो, आता मी समजा प्रवास करता करता महाराष्ट्राबाहेर गेलो, ठीक आहे. आता तिकडे मला जर का रिचार्ज घ्यायचा आहे तर तो मला विचारेल की ॲड्रेस काय आहे, काही ॲड्रेस नाही आहे ना. मग जो सप्लायर महाराष्ट्राबाहेरचा आहे त्या काळात मी रिचार्ज करून घेईन तर मग काय होईल, लोकेशन ऑफ रेसिपियंट वेअर ॲड्रेस ऑफ रेकॉर्ड एक्झिस्ट करतो नाही, इफ नॉट देन द लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिस. समजलं ना काय, प्रत्येक वेळेस ॲड्रेस उपलब्ध असेलच असं नाही, ॲड्रेस मागितला जाईलच असं नाही. पण जर ॲड्रेस आहे सप्लायरकडे, सप्लायरच्या रेकॉर्डला ॲड्रेस आहे रिसिपियंटचा, तर मग त्या ॲड्रेसप्रमाणे काय होईल, त्या ॲड्रेसला सप्लाय दिला, प्लेस ऑफ सप्लाय तो ॲड्रेस आहे. पण जर रिसिपियंट हा रजिस्टर असेल तो कुठल्या ॲड्रेसला आहे, आलं लक्षात ना. आता जर एक व्यक्ती आहे त्याला हवी आहे कंसल्टन्सी सर्व्हिस, त्याला काय पाहिजे, कंसल्टन्सी सर्व्हिस पाहिजे. मी महाराष्ट्रामध्ये आणि तो व्यक्ती जर का उत्तर प्रदेशमध्ये असेल, ओके, त्याला मी सर्व्हिस देईल. मी महाराष्ट्रामध्ये आणि मी सर्व्हिस देईल, तर सर्व्हिस कुठे प्रोव्हाइड केली, लोकेशन ऑफ रेसिपियंट. रजिस्टर्ड पर्सन असेल तर, जर तो अनरजिस्टर्ड पर्सन असेल, मी सप्लायर आहे, माझ्याकडे त्याचा ॲड्रेस एक्झिस्ट करतो, तो ॲड्रेस जर UP मधला असेल तर मग सर्व्हिस UP ला दिली. पण जर तो महाराष्ट्रामध्ये आला आणि त्याला माझ्या रेकॉर्डला ॲड्रेस नाही आहे तर प्रेशर सप्लाय काय होईल, महाराष्ट्र होईल. हा डिफॉल्ट रूल ॲप्लिकेबल होणार नाही IGST सेक्शन 12(3) ते 12(14). इकडे जे सांगितलंय त्याप्रमाणे बघायचं. हे कशा करता बघतो आपण, डिटर्मिनेशन ऑफ द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस ह्याच्या करता बघतोय. 12(3) कशा करताय की डिटर्मिनेशन ऑफ द प्लेस ऑफ सप्लाय सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड ॲट इमूवेबल प्रॉपर्टी. आता इमूवेबल प्रॉपर्टी आहे म्हणजे लँड आहे, बिल्डिंग आहे, इमूवेबल प्रॉपर्टी आहे. याच्यामध्ये परिस्थिती कशी बघा, सिच्युएशन काय आहे बघा. डायरेक्टली इन रिलेशन टू इमूवेबल प्रॉपर्टी, डायरेक्टली कुठली सर्व्हिस आहे, इन्क्लुडिंग सर्व्हिसेस बाय आर्किटेक्ट, इंटेरियर डेकोरेटर, सर्वेयर, इंजिनियर्स, इस्टेट एजंट, grant of right to use immovable property for carrying out or coordination of construction work. संदर्भ कळला की सर्व्हिस दिली गेलेली आहे डायरेक्टली इन रिलेशन टू इम्युएबल प्रॉपर्टी, इन्क्लुडिंग सर्व्हिस कुठली आहे, आर्किटेक्ट सर्व्हिस आहे, इंटेरियर डेकोरेशन सर्व्हिस आहे, सर्वेयर, इंजिनियर्स, इस्टेट एजंट, हे डायरेक्टली इम्युएबल प्रॉपर्टीला सर्व्हिस देतात. कन्स्ट्रक्शन वर्क आहे, काय रिपेअरिंग वर्क वगैरे केलं असेल त्या इम्युएबल प्रॉपर्टीचं सर्व्हिस कुठे दिली, लोकेशन ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी तिकडे सर्व्हिस दिली. लक्षात, ही सर्व्हिस बोर्ड किंवा मेजरला दिली, ती जिकडे आहे तिकडे सर्व्हिस दिली त्या ॲड्रेसवर. बाय वे ऑफ लॉजिंग, अकोमोडेशन बाय हॉटेल, इन, गेस्ट हाउस, होमस्टे, क्लब, कॅम्पसाइट, हाऊसबोट और अदर वेसल्स. लॉजिंग अकोमोडेशन आहे ना, बाय वे ऑफ लॉजिंग आणि अकोमोडेशन. समजा मी महाराष्ट्रामध्ये आहे आणि मी बिझनेसच्याच पर्पज करता महाराष्ट्राबाहेर कुठल्याही राज्यामध्ये जातो आणि तिकडे मी लॉजिंग पर्पज जर हॉटेलला राहिलो, राहण्याची जागा म्हणून हॉटेल आहे, इन, गेस्ट हाऊस, होमस्टे, क्लब, कॅम्पसाइट, हाऊसबोट, वेजल्स काही आहे, तर तिथला रजिस्टर्ड पर्सन जो असतो तो CGST AGST चार्ज करेल.
मी त्याला सांगितलं मी महाराष्ट्रामधून आलो आहे, माझा DT नंबर आहे. तो बोले ठीक आहे, पण चार्ज काय येईल? इमेबल प्रॉपर्टी कुठे आहे? तिथे आहे. तो प्लेस ऑफ सप्लाय तिथेच आहे. तो रजिस्टर त्या स्टेटमध्ये आहे. तो बोले माझ्याकरता इथे इंट्रा स्टेट सप्लाय आहे, तो CGST AGSTच घेईल. लक्षात. आता एक हॉटेल चालवणारा व्यक्ती आहे, तो गोव्यामध्ये. तो मुंबईला आला, त्याने एक हॉटेल त्याला परचेस केलं आणि तिकडे तो इंटेरियर करू इच्छितो. त्यांनी बोलवलं इंटेरियर डेकोरेशनला, डिझाईन करायला, आणि इथे मला काम करून दे. तर तो चार्ज काय करेल? CGST AGST. सर्व्हिस कुठे? इमेल प्रॉपर्टीवरती आहे. सर्व्हिस घेणारा कुठल्या स्टेटमधला आहे हे बघायचं नाही. सर्व्हिस दिली जाते इमेबल प्रॉपर्टीवरती. मग ती सर्व्हिस आर्किटेक्टची असो, इंटेरियर डेकोरेटरची असो, सर्वेअरची असो, इंजिनियर्स, ही सर्व्हिस दिली गेली इमेल प्रॉपर्टीवरती, तर तिकडे CGST AGSTचा चार्ज येतो. प्लेस ऑफ सप्लाय ही जागा जिकडे आहे तिकडेच आहे. बाय वे ऑफ अकोमोडेशन इन इमेल प्रॉपर्टी फॉर मॅरेज, रिसेप्शन और मॅटर रिलेटेड टू देअर विथ ऑफिशियल असो, सोशल असो, कल्चरल, रिलिजियस, बिझनेस फंक्शन, including service for such function, by way of accommodation in immovable property. अकोमोडेट केली इमूवेबल प्रॉपर्टी. कशाकरता अकोमोडेट केली? त्या कार्यक्रमाकरता. मॅरेज असेल, रिसेप्शन असेल, और मॅटर रिलेटेड टू ऑफिशियल, सोशल, कल्चरल, रिलिजियस, बिझनेस फंक्शन, इन्क्लुडिंग सर्व्हिसेस फॉर सच फंक्शन. आता इकडे ABC मध्ये ज्या सर्व्हिसेस दिल्या जात आहेत त्याला संबंधित एनी सर्व्हिस दिली, एनी सर्व्हिसेस एन्सिलरी, सहाय्यक सर्व्हिस, अबो सर्व्हिसेस इन ABC. आलं लक्षात? ह्या केसमध्ये CGST AGSTचा चार्ज येतो. Place of supply services provided in relation to an immovable property will be the location at which the immovable property is located or intended to be located. Services provided directly in relation to immovable property किंवा लॉजिंग राहण्याकरता किंवा ती अकोमोडेट केली इम्युएबल प्रॉपर्टी काही फंक्शन करता, आणि ॲन्सिलरी सर्व्हिस दिल्या गेल्या, सहाय्यक सर्व्हिस दिल्या गेल्या या 1, 2, 3 सर्व्हिसेससाठी. कळलं काय? सिनेरिओ काय कळलं? हे 4 सिनेरिओ जर असतील, त्याचं एक्झाम्पल दिले. राज हॉटेल्स, दिस इन्क्लूड सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय आर्किटेक्ट, इंटेरियर डेकोरेटर्स, सर्वेअर, इंजिनियर्स एक्सेट्रा. Raj Hotels registered in Shimla, Himachal Pradesh, is constructing a hotel in Dehradun, Uttarakhand. The interior decoration of the hotel is being done by Ravi Interiors, whose registered place of business is Dehradun, Uttarakhand, for the supply of interior decoration service. Location of supplier काय येईल? Dehradun, Uttarakhand. तिथला आहे तो. Place of supply काय येईल? Even though the recipient राज हॉटेल्स कुठला आहे? शिमला, उत्तराखंड आहे ना. सॉरी, शिमला हिमाचल प्रदेश आहे ना. राज हॉटेल्स. द प्लेस ऑफ सप्लाय विल बी द लोकेशन ऑफ द हॉटेल, देहरादून, उत्तराखंड. आणि काय होईल? दिस इज अन इंट्रास्टेट सप्लाय अँड टॅक्सेस ॲप्लिकेबल CGST AGST. उत्तराखंड, लोकेशन ऑफ सप्लायर and place of supply Dehradun, इंट्रास्टेट सप्लाय, चार्ज ऑफ टॅक्स CGST AGST. रिसिपेंट कुठला आहे? शिमला, हिमाचल प्रदेश. सप्लायर कुठला आहे? देहरादून, उत्तराखंड. देहरादून, उत्तराखंडला त्यांनी काय केलं? प्रॉपर्टी घेतली, हॉटेल बांधतोय, त्याने तिथलाच सप्लायर घेतला, रजिस्टर त्या स्टेटमध्ये आहे. तो रिसिपेंट कुठला आहे बघणार नाही. त्याच्याकरता हा इंट्रास्टेट सप्लाय आहे, तो CGST AGST घेईल. लोकेशन ऑफ सप्लायर उत्तराखंड,
हॉटेल जागा कुठे आहे? उत्तराखंड. प्लेस ऑफ सप्लाय पण उत्तराखंड. त्यामुळे हा काय झाला? इंट्रास्टेट सप्लाय झाला. ठीक आहे ना? अकोमोडेशन प्रोव्हाइडेड बाय हॉटेल इन, म्हणजे ते राहण्याकरता जागा घेतली. त्याचं नाव काही असो, रेसिडेन्शियल पर्पज त्या जागेत तो राहतो एक व्यक्ती जाऊन. फॉर एक्झाम्पल, राज हॉटेल्स इन शिमला, हिमाचल प्रदेश, प्रोव्हाइड्स लॉजिंग टू मिस्टर तारी, रजिस्टर्ड डीलर इन जयपूर, राजस्थान, फॉर अन ऑफिशियल सेमिनार. ऑफिशियल सेमिनार म्हणतो राजस्थानवरून कुठे गेलाय? हिमाचल प्रदेशला. लोकेशन ऑफ सप्लायर काय? शिमला, हिमाचल प्रदेश. आणि प्लेस ऑफ सप्लाय शिमला असेल, हिमाचल प्रदेश. इंट्रास्टेट सप्लाय असेल, टॅक्सेस ॲप्लिकेबल CGST AGST. ओके. त्याला GST नंबर दिला तो तशा प्रकारचा इनवॉइस बनवेल, पण टॅक्स IGST लावणार नाही, तो CGST AGSTच लावेल. आणि त्याचा परिणाम काय होतो? मला दाखव त्याचा परिणाम काय होतो. Ineligible ITC under section 16(4) and ITC restricted due to POS rule. कळलं? POS rule. ITC restricted due to POS rule. तो ITC घेता येणार नाही, कारण ज्या राज्यामधला CGST AGST आहे तिकडे मी रजिस्टर नसेन. रजिस्टर महाराष्ट्रामध्ये. मी दिल्लीला गेलो बिझनेस पर्पज, काही काम आहे बिझनेसचं, तिकडे जाऊन मी हॉटेलला राहिलो, हॉटेल मला काय बिलामध्ये लिहून देईल? CGST AGST. दिल्लीमध्ये रजिस्टर नाही आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. आलं लक्षात? हेच दिलं खाली इनएलिजिबल ITC. इथे रिफ्लेक्ट होईल अदर डिटेल्स. येथे तुम्हाला इनएलिजिबल ITC रिस्ट्रिक्टेड ड्यू टू POS रूल इथे रिपोर्ट करा. तो ITC हा घेता येणार नाही, याचा ITC मिळणार नाही, हा एलिजिबल नाही या GST कायद्याप्रमाणे. टॅक्स कोणाला मिळालाय? वेगळ्या स्टेटला मिळालाय. मग मला महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याचा क्रेडिट का देईल? आता अशा प्रकारे जर क्रेडिट द्यायचं असेल तर मग तरी बर्डन कोण घेईल? कुठलं राज्य घेईल? आहे ना. कन्झम्पशन दिल्लीमध्ये, दिल्लीने टॅक्स घेतला. आता तरी हे मला एवढंच इथे हा जो ऑप्शन आहे ITC रिस्ट्रिक्टेड ड्यू टू POS रूल, हा त्या संदर्भातला आहे, तो ITC मिळणार नाही. तिसरं काय सांगितलं? एखादा तिथे फंक्शन आहे, अकोमोडेशन इन एनी इमूवेबल प्रॉपर्टी फॉर ऑर्गनायझिंग एनी मॅरेज और रिसेप्शन और matters related thereto, official, social, cultural, religious or business function including services provided in relation to such function at such property. म्युझिक सिस्टम अगोदर तिकडे कार्यक्रमाकरता कुठली सर्व्हिस वेगळी घेतली असेल त्या अकोमोडेशनमध्ये. मुकेश ऑटोमोबाईल्स, रजिस्टर्ड डीलर इन गुरुग्राम, हरियाणा, books the conference hall of Raj Hotel in Shimla, Himachal Pradesh for 3 days for an official conference. Location of supplier Shimla, Himachal Pradesh.
प्लेस ऑफ सप्लाय शिमला हिमाचल प्रदेश. दिस इज अन इंट्रास्टेट सप्लाय अँड द टॅक्सेस ॲप्लिकेबल आर CGST AGST. चौथा पॉईंट त्याचा काय होता? Mukesh Automobiles Private Limited, along with booking the conference hall of Raj Hotels in Shimla, also orders food and beverages for his guests for an official conference. Internet supply त्याला CGST AGST चार्ज होईल. Note that note लिहिले that CGST AGST credit of one state cannot be used to set off the liability of another state. In such a case, when a registered person takes the services of an immutable property in a different state, the person will not be able to take input tax credit on the service taken from another state. Hence, in the GST regime, Mukesh Automobiles Private Limited, registered in Haryana, cannot take input tax credit of the CGST AGST paid in Himachal Pradesh. स्पेशली इथे नोट केलेलं आहे आणि तुम्हाला मी तिकडे ट्विट दाखवलंय तो इफेक्ट पण तिकडे ते रिपोर्ट करायला सांगितलं, ते रिपोर्ट करा. काय नाही ते काय होणार नाही, कारण त्याच्या लोकांना काय होतं, लोकांना सवय असे कुठेही बिझनेसचा खर्च केला तर बिल मागा आणि GST नंबर टाकून घ्या. त्यांनी टाकून घेतला असेल तर त्यांना आता समजा मी एखादा सप्लाय घेतलाय, महाराष्ट्रामधूनच घेतलाय, मला त्याचा ITC घेता येऊ शकतो. घ्यायचा की नाही हा मला चॉईस आहे. ITC घ्यायलाच पाहिजे असं काही बंधन नाही. आलं लक्षात ना? मी एक फ्रीजर परचेस केला ऑफिससाठी. कोण डबा आणतो काय आणतो त्या फ्रीजरमध्ये ठेवा, जेवण कोणाचं खराब होऊ नये. परत दूध वेळेला लागतं चहा करायला, ऑफिसमध्ये चहा बनवतात, ते दूध ठेवायचे फ्रीजरमध्ये ठेवा. थंड पाणी लोकांना प्यायला पाहिजे, ठेवा बाटला फ्रीजरमध्ये. कोणी पाण्याची बाटली आणली, फ्रीजर घेतला आहे. आता त्याचा ITC घ्यायचा की नाही हा चॉईस आहे टॅक्स पेअरला. तुला नाही घेणार मी ITC, नाही घेणार. जर 30,000चा फ्रीजर असेल तो, तर 30,000 रुपये GST इन्क्लुडिंग त्याची बॅलन्स शीटला असेटला व्हॅल्यू येईल. ITC घ्यायचा नाही, तो करू शकतो असं. आलं लक्षात ना? या 30,000मध्ये GST इन्क्लूड आहे, पण त्याने ठरवलं की आपल्याला ITC क्लेम नाही करायचा, तर जबरदस्ती नाही की ITC क्लेम केलाच पाहिजे. हा लॉ अलाउ करतो. ह्या केसमध्ये कसं आहे, लॉ अलाउच करत नाही, अलाउच करत नाही. इकडे वेगळ्या राज्यामध्ये तुम्ही CGST AGST पे केला आहे, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ITC त्याचा अवेल करता येणार नाही, तुम्हाला तो अधिकारच नाही, लॉ तुम्हाला परमिट करत नाही. इथे कसं आहे, मी महाराष्ट्रामधनं घेतला आणि जर मला लॉ परमिट करतो तुम्ही ITC अवेल करू शकता, पण मला नाही करायचं अवेल, तर हा चॉईस आहे की नाही करायचं मला. हे कॅपिटल गुड्स आहे, तर फ्रीजर हा कॅपिटल गुड्स आहे. रेफ्रिजरेटर किंवा फ्रीज घेतला हा कॅपिटल गुड्स आहे. कॅपिटल गुड्स जर ITC घेतला तर त्याची एस्टिमेटेड लाईफ ही 5 वर्ष असते. डिप्रिशिएशन वेगळा विषय, त्याची एस्टिमेटेड लाईफ 5 वर्ष असते. हा फ्रीजर मला 5 वर्ष जर मी वापरला नंतर विकला तर काय प्रॉब्लेम नाही, पण 5 वर्षाच्या आत विकला तर मग ह्याच्यावरती एक वेगळा रूल आहे, याप्रमाणे व्हॅल्यू डिटरमाइन होईल. आणि मग मी जर का तो 5 वर्ष वापरला नाही, अगोदर विकला, तर मग चिडची लायबिलिटी येऊ शकतो. लक्षात ना? एस्टिमेटेड लाईफ 5 वर्ष आहे. मी बोललो हे नकोच आहे आपल्याला, नकोच तो ITC कॅपिटल गुड्स नाही घ्यायचं, नाही घ्यायचं, नाही घ्यायचं, असं होऊ शकतं. ओके, म्हणजे ज्यावेळेस मी इकडे हे बघतोय 3V, इकडे जी अमाऊंट येईल मला ऑल ITC मध्ये आहे ना, इकडे जी अमाऊंट येईल, तर ह्याच्यामध्ये ITC रिव्हर्स, मी जी अमाऊंट इथे रिव्हर्समध्ये टाकून तो ITC मला नको आहे मी टाकू शकतो, नाही घेतो, मी नाही घेणार तो ITC, रिव्हर्स करू शकतो. सप्लायरला मी नंबर दिला GSTचा, सप्लायर काय करेल, तिसऱ्या 1ला टाकेल, टू बीला येईल, टू बी नाही, इकडे अदर ऑल ITC मध्ये अमाऊंट येईल, तो नाही घ्यायचा, नाही घेणार ITC. तर कोणाकोणाचं कसं असतं की ते एकदम सप्लाय पण करतात
आणि टॅक्सेबल सप्लाय पण करतात. मग तिथे ITC वाटायला लागतो, त्याची वाटणी करायला लागते. लक्षात ना. आणि मग ते सगळा हिशोब जो आहे रिव्हर्सलचा वगैरे हा करायला लागतो, कारण त्यांना रूल 42-43 लागतो. जर रेंट पे केलंय आणि त्यावर GST पे केलाय रेंटवरती, तर सगळा ITC मिळत नाही. त्याची वाटणी करायला लागते की रूल 42 प्रमाणे किती ITC घेत आहे. कळलं. आणि कॅपिटल गुड्स जर घेतला असेल तर रूल 43 प्रमाणे पुढे 60 महिने ITC पहिल्या महिन्यात घ्या आणि पुढचे 59 महिने त्यातला काय ITC हा रिव्हर्स करत राहा, असं करायला. समजतं ना मी काय म्हणतो. म्हणजे जर का तुम्हाला टॅक्सेबल आणि एकदम सप्लाय तुम्ही करत असाल आणि जर इन्व्हर्ट सप्लाय घेता, सर्व्हिसेस मी बोलू शकतो. सर्व्हिसेस जर का अशी असेल की स्पेसिफिकली रेंट आहे, हे काय एकदम सप्लायला रेंट एवढं, टॅक्सेबलला एवढं, असं तर होणार नाही ना. अशी कॉमन इनपुट आहे, हे दोन्ही करताय. ऑडिट सर्व्हिस आहे, दोन्ही करताय. अशी कुठली सर्व्हिस घेतली तर मग त्याचा ITC अपर्शंट होतो. असेट घेतली तर एक समजा फ्रीजर घेतला, त्यात दूध पण राहील आणि आईस्क्रीम पण राहील, तर मग 60 महिने त्याचा ITC रिव्हर्स करायला राहायला लागतं. मग टॅक्सपेअर काय म्हणतो, मग हे एवढं करायचं तर मग ITC नाही घेतलं तर काय होईल. जर एवढा रिव्हर्स करायचं आहे तर मग जो त्याचा रिटर्न फायलिंग करेल तो ते रिव्हर्स करायचे चार्जेस पण वाढवेल ना. तर एवढे चार्जेस वाढून मला ITC मिळतो किती, आणि हे सगळं काम करायचं, काम करायचं नकोच ITC आपल्याला, तो रिव्हर्स करू शकतो ITC. कॅपिटल गुड्सचा ITC घ्यायचा नाही. मला एक टॅक्सपेअर बोलला की कॅपिटल गुड्स छोट्या मोठ्या घेतो, त्याचा ITC नको आपल्याला, असं करायला लागेल. असं करायला लागेल, थोडा हिशोब ठेवायला लागेल तुम्हाला, त्याचं अकाउंटिंग करायला लागेल, मग तिकडे दाखवायला लागेल. पुढे एवढ्या गोष्टी आपण नाही करू शकलो तर मग ऑडिट झालं तर तुम्हाला त्याला उत्तर, तुम्ही ॲन्सरेबल आहात. तर माझ्याकडे करोडोचे लाखोचे असेट नाही आहेत. अशा 5-50 हजाराचे असेट असतील आणि त्यात जो GST मी घेतोय, तसं तुम्हाला एवढं काम करायला लागलं, मग त्याचे चार्जेस द्या, सगळं मेंटेन करा, ते नकोच कॅपिटल गुड्सचा ITC. त्या कॅपिटल गुड्सचा ITC पण नको, ते कॅपिटल गुड्स रिपेअर केले त्याचा पण ITC नको, नाहीच पाहिजे. मग ती संपूर्ण जी अमाऊंट असते ती त्याच्या असेटला रेकॉर्ड होते आणि डिप्रिसिएशन संपूर्ण अमाऊंटला लागतं. लक्षात घ्या, हा एक चॉईस आहे. आता जिकडे त्याला प्लेस ऑफ सप्लाय वेगळे राज्य आले, त्याला ITC मिळणार नाही, तर तो काय करेल, एक्सपेन्समध्ये संपूर्ण अमाऊंट घेईल ना. सर्व्हिसची अमाऊंट प्लस टॅक्सची अमाऊंट, हा एकूण त्याचा खर्च आहे, एवढी अमाऊंट तो एक्सपेन्स म्हणून रेकॉर्ड करेल. समजलं काय. जर त्याच्याकडनं 10,000 प्लस GST 1,800 रुपये घेतला गेला असेल तर तो 11,800 एक्सपेन्स म्हणून रेकॉर्ड करेल. तर बिझनेसचं फंक्शन आहे, 10,000 त्याने तिकडे चार्ज दिला असेल सेमिनार करता, एखाद्या रूम करता, तर तो 11,800 रेकॉर्ड करेल एक्सपेन्स म्हणून, कारण त्याला ITC इलिजिबल नाही आहे, त्याचा इनपुट इलिजिबल नाही आहे. मग ती अमाऊंट त्याच्या कॉस्टमध्ये ॲड होते प्रॉफिट अँड लॉसला. समजतं ना मी काय म्हणतो. अकाउंटिंग इफेक्ट बदलणार त्याचा, ITC मिळत नाही तर. Provided that if the location of the immovable property or boat or vessel is located or intended to be located outside India, भारताबाहेर असेल ती, the place of supply shall be the location of the recipient. जे रिसिपियंटचं लोकेशन आहे तेच प्लेस ऑफ सप्लाय घेतलं जातं. Where the immovable property or boat or vessel is located in more than one state or union territory, the supply of services shall be treated as made in each of the respective state or union territories in proportion to the value of services separately collected or determined in terms of the contract or agreement entered into in this regard or in the absence of such contract. जर कुठलं कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, ॲग्रीमेंट नाही आहे, तर मग रूल त्याचा आहे, त्या रूलप्रमाणे त्याची व्हॅल्यू डिटरमाइन होईल, किती व्हॅल्यू कशी येईल. एकाहून जास्त राज्यामध्ये, मग कुठल्या राज्यामध्ये किती वेळ आहे त्याची काय व्हॅल्यू ठरली ॲग्रीमेंटप्रमाणे, तर मग
मोर दॅन वन स्टेट जर लोकेट करत असेल ते बोट किंवा व्हेसल्स, सप्लाय ऑफ सर्व्हिस शॅल बी ट्रीटेड ॲज मेड ऑफ ईच ऑफ द रिस्पेक्टिव्ह स्टेट. प्लेस ऑफ सप्लाय त्या त्या स्टेटमध्ये येईल आणि त्याची जी व्हॅल्यू आहे द व्हॅल्यू ऑफ सर्व्हिसेस सेपरेटली कलेक्टेड, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी असेल ती वेजर्स किंवा ती बोट, तर त्याचा चार्ज जो ठरला असेल त्याच्या अग्रीमेंटप्रमाणे तेवढा चार्ज तेवढा वेळ तेवढ्या व्हॅल्यू करता ती बोट प्लेस ऑफ सप्लाय वेगळा असेल. एवढं हे 12(3) काय होतं, इम्युएबल प्रॉपर्टी होतं. आता 12(4), 12(5), 12(6), 12(7) हे स्पेसिफिक सर्व्हिसेस आहेत. या सर्व्हिसेससाठी काय प्रोव्हिजन आहे हे बघायचं. रेस्टॉरंट आणि कॅटरिंग सर्व्हिसेस, पर्सनल ग्रूमिंग, फिटनेस, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस इन्क्लुडिंग कॉस्मेटिक आणि प्लॅस्टिक सर्व्हिस. इथे B2B B2C असं काय बघितलं जात नाही. लोकेशन प्लेस ऑफ सप्लाय काय असेल, वेअर द सर्व्हिसेस आर ॲक्च्युअली परफॉर्म. सर्व्हिस कुठे दिला गेला, तिकडे सर्व्हिस दिला गेला, प्लेस ऑफ सप्लाय तिकडे असेल. सर्व्हिस घेणारा कुठला आहे, B2B आहे, B2C आहे, काही बघितलं जाणार नाही. ट्रेनिंग आणि परफॉर्मन्स, ट्रेनिंग अँड परफॉर्मन्स अप्रेझल यामध्ये B2B B2C बघितलं जाईल. रेसिपियंट जर B2B आहे द लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन. थोडं बघा कसं आहे. आता दिल्लीवरनं एक व्यक्ती आला महाराष्ट्रामध्ये, मुंबईत आला समजा, तो एका हॉटेलला राहिला. हा रजिस्टर्ड पर्सन आहे दिल्लीमधला, महाराष्ट्रामध्ये आला. एक रजिस्टर्ड पर्सन दिल्लीचा महाराष्ट्रामध्ये आला, मुंबईमध्ये आला, हॉटेलमध्ये राहिला. हॉटेल त्याला समजा चार्ज करतं 10 दिवस राहण्याचे, सपोज 10,000. ओके, तर CGST AGST आहे. ओके, CGST AGST. त्याला एक ट्रेनिंग घ्यायचं आहे, समजा त्याला GSTचं ट्रेनिंग घ्यायचं आहे. त्याच्या कंपनी करता त्याला हे ट्रेनिंग घ्यायचं आहे. तर जो ट्रेनिंग प्रोव्हायडर आहे 80% दिल्लीच आहे, ट्रेनिंग प्रोव्हायडर आहे. आपण काय बघतोय आता, जे बघितलं आपण लॉजिंग बघितलं CGST AGST आहे, पण आता जेव्हा ट्रेनिंग प्रोव्हायडर त्याला ट्रेनिंग देतोय तेव्हा टॅक्स काय येईल, IGST. इथे CGST AGST येणार नाही. प्लेस ऑफ सप्लाय काय असेल, लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन. ट्रेनिंग करतो तो राहतोय हॉटेलमध्ये, हॉटेल लावेल CGST AGST, पण जेव्हा ट्रेनिंग घेतोय रिसिपियंट कोण आहे, B2B, तर लोकेशन ऑफ सप्लाय काय होईल, दिल्ली. लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन काय, दिल्ली आहे, म्हणजे हा काय होईल, इंटर स्टेट सप्लाय होईल, IGST. समज लागले काय याच्यामध्ये, तुम्ही त्या माणसाच्या जागेवर होता, तुम्ही दिल्लीवरनं मुंबईला आला, हॉटेल बुक केलं, सांगितलं मी या कंपनीमधनं आलोय, माझा हा GST नंबर आहे, बिल द्या. तुला हॉटेलचा मॅनेजर बिल देईल तुम्हाला CGST AGST. ओके, मग तुम्हाला सांगितलं ह्या ट्रेनिंग सेंटरमध्ये जा, कंपनीच्या मॅनेजरने बोलणं केलं तुमच्या, तुम्ही तिकडे गेला, सांगितलं मी कंपनीमधनं आलोय, दिल्लीवरनं आलोय, ही माझी ट्रेनिंगची फीस घ्या. कंपनीकडे ट्रेनिंग मुंबईत असतो. हां, हॉटेलला CGST AGST येईल. हॉटेल तुम्हाला इम्युएबल प्रॉपर्टी आहे, पहिले दाखवलं तुम्हाला 80% दिल्लीच आहे, तो येतो महाराष्ट्रामध्ये मुंबईला, हॉटेलला राहतो, CGST AGST हॉटेल घेईल, पण ट्रेनिंग प्रोव्हायडर GST ट्रेनिंग तो घेतोय तेव्हा ट्रेनिंग प्रोव्हायडर त्याच्याकडनं फीस घेईल आणि त्यावर लावेल IGST. कारण ट्रेनिंगचं असेल तर ट्रेनिंग करता प्लेस ऑफ सप्लाय काय आहे, ट्रेनिंग अँड परफॉर्मन्स अप्रेझल. ट्रेनिंगचं असेल कुठल्याही प्रकारचं, ट्रेनिंगचं असेल तर मग लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन घ्यायचं ट्रेनिंग करता. ओके, आणि B2C असेल
लोकेशन वेअर द सर्व्हिस आर परफॉर्म. जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल, कुठे घेते? मुंबईला ट्रेनिंग घेते. मग लोकेशन ऑफ सर्व्हिसेस परफॉर्म कुठे आहेत? मुंबईला, महाराष्ट्र. मग तेव्हा CGST येईल. हेच लक्षात ठेवायचं, हे लक्षातच ठेवायचं, याला काही इलाज नाही. तुम्हाला लॉजिक काय याला? एक रजिस्टर्ड पर्सन आहे, त्या कंपनीला आपल्या एम्प्लॉईला काहीतरी स्किल द्यायचे, स्किल डेव्हलप करायचे आहे, म्हणून त्याला ट्रेनिंग घ्यायला पाठवतात महाराष्ट्रामध्ये. पण जो ट्रेनिंग तो घेईल त्याचं कन्झम्पशन, वापर कुठे होणार? दिल्लीमध्ये. म्हणून प्लेस ऑफ सप्लाय दिल्ली. अनरजिस्टर्ड पर्सनला काय नाही आहे, तो आला मुंबईला, ट्रेनिंग घेतलं, रजिस्टर्ड पर्सन नाही आहे, पण ट्रेनिंग त्यांनी मुंबईला घेतलं आहे, तर कुठे जाऊन त्याचा वापर करेल हे नक्की नाही आहे. म्हणून त्याचा जो टॅक्स बेनिफिट आहे, जो टॅक्स आहे, तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मिळाला पाहिजे. इकडे फिक्स आहे की दिल्लीमध्येच तो सर्व्हिस देणार आहे, दिल्लीमध्येच ते स्किल वापरणार आहे, त्याने जी सर्व्हिस घेतली आहे ती दिल्लीमध्येच त्याचा वापर होणार आहे. म्हणून मग तिकडे B2B मध्ये त्याला ITC पण मिळेल आणि कन्झम्पशन स्टेट पण दिल्ली आहे. पण जर B2C आहे, अनरजिस्टर्ड पर्सन आहे, तो मुंबईला आला, शिकला, तो कुठे त्याला संधी मिळेल तिकडे नोकरी करेल ना. कुठे करेल? ते स्किल वापरेल, काही सांगू शकत नाही. मग इथे जर काही नक्कीच नाही आहे काय, तर त्यांनी मग सप्लाय दिला आहे कुठे? महाराष्ट्रामध्ये दिला आहे. तर प्रेशर सप्लाय महाराष्ट्र आहे. ॲडमिशन टू कल्चरल, आर्टिस्टिक, स्पोर्टिंग, सायंटिफिक, एज्युकेशनल और एंटरटेनमेंट इव्हेंट और अम्युजमेंट पार्क और एनी अदर प्लेस, या ठिकाणी ॲडमिशन आहे. ॲडमिशन तिकडे जायचं आहे. स्पोर्टिंग इव्हेंट म्हणजे क्रिकेटची मॅच आहे, फुटबॉलची मॅच आहे. वेअर द इव्हेंट इज ॲक्च्युअली हेल्ड, ज्यांनी कोणी तो इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे ते त्या CGST लावतील. ते विचारणार नाही की तुम्ही B2B आहात का B2C आहे, काही विचारणार नाही. इथे तो कन्सेप्टच नाही या सर्व्हिस करता. ॲडमिशन टू कल्चरल, आर्टिस्टिक, स्पोर्टिंग, सायंटिफिक, एज्युकेशनल और एंटरटेनमेंट इव्हेंट और अम्युजमेंट पार्कमध्ये एंट्री, किंवा आणखीन कुठल्या प्लेसमध्ये एंट्री, तिथे ॲडमिशन. जे तिकीट लावलं जाईल त्यावर CGST HGST येईल. सर्व्हिस घेणारा रजिस्टर असो या अनरजिस्टर असो. हे झालं ॲडमिशन. ओके, हे झालं ॲडमिशन. ऑर्गनायझिंग ऑफ अ कल्चरल, आर्टिस्टिक, स्पोर्टिंग, सायंटिफिक, एज्युकेशनल और एंटरटेनमेंट इंक्लुडिंग सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन रिलेशन टू अ कॉन्फरन्स, फेअर, एक्झिबिशन, सेलिब्रेशन और सिमिलर इव्हेंट. ओके, आणि सर्व्हिसेस ॲन्सिलरी टू ऑर्गनायझिंग ऑफ any of the event or services are referred to in clause A or assigning of sponsorship of such event. Organizing of ऑर्गनाइज केलंय, ऑर्गनायझिंग. आता ही सर्व्हिस कोण घेतोय? B2B, लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन. ओके, समजा एक इव्हेंट आहे, ऑर्गनाईज केलाय आणि त्यामध्ये दुसऱ्या कंपनीने स्पॉन्सरशिप दिली आहे ना. यामध्ये असाइनिंग ऑफ स्पॉन्सरशिप ऑफ सच इव्हेंट. आता इव्हेंट एका राज्यामध्ये आहे, स्पॉन्सर दुसऱ्या राज्यामधला आहे, दुसऱ्या राज्यामधून तो येतोय या इव्हेंट करता. म्हणजे लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन, मग प्लेस ऑफ सप्लाय, मग इथे IGST आहे. B2C आहे, इव्हेंट जिकडे आहे मग तिकडे CGST. जर इव्हेंट भारताबाहेर आहे, आउटसाइड इंडिया आहे, लोकेशन ऑफ रेसिपियंट. ओके, लोकेशन ऑफ रेसिपियंट आहे. इफ द सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड इन मोर दॅन वन स्टेट, प्रपोर्शन ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड इन इच स्टेट. प्रपोर्शन एक एक परत दिले का एक्झाम्पल सकट. ओके, रेस्टॉरंट आणि कॅटरिंग सर्व्हिसेस, हे जे पहिलं होतं इथे रेस्टॉरंट आणि कॅटरिंग सर्व्हिसेस, पर्सनल ग्रूमिंग, फिटनेस, ब्युटी ट्रीटमेंट. ओके, या सर्व्हिसेस, हेल्थ सर्व्हिसेस इन्क्लुडिंग कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरी, यातलाच एक्झाम्पल आहे रेस्टॉरंट किंवा कॅटरिंग सर्व्हिस. टाईप ऑफ रेसिपियंट नॉट ॲप्लिकेबल.
पर्सनल ग्रूमिंग, फिटनेस, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिसेस इन्क्लुडिंग कॉस्मेटिक अँड प्लॅस्टिक सर्जरी. B2B, B2C नॉट ॲप्लिकेबल. लोकेशन वेअर सर्व्हिस इज रेंडर्ड, हेच आहे. एक्झाम्पल काय दिलं आहे? मनीष कॅटरर्स इन पुणे महाराष्ट्र प्रोव्हाइड्स कॅटरिंग सर्व्हिसेस टू मुकेश ऑटोमोबाईल्स फॉर देअर ॲन्युअल सेल्स इव्हेंट इन पुणे. लोकेशन ऑफ सप्लायर काय? पुणे महाराष्ट्र. प्लेस ऑफ सप्लाय द कॅटरिंग सर्व्हिस इज परफॉर्म्ड इन पुणे महाराष्ट्र. CGST AGST आहे. तसंच अ चार्टर्ड अकाउंटंट रजिस्टर इन बँगलोर कर्नाटका टेक्स अँड आयुर्वेदा ट्रीटमेंट ॲट देव आयुर्वेदा सेंटर इन केरला. ओके. लोकेशन ऑफ सप्लायर काय? केरला आहे. आयुर्वेदिक ट्रीटमेंट कुठे दिली? केरलामध्ये. टॅक्स कुठला अप्लाय होईल? इंट्रास्टेट CGST AGST केरला. ट्रेनिंग आणि परफॉर्मन्स. इथे टाईप ऑफ रिसिपियंट बघायचं आहे ना. ट्रेनिंग घेणारा कोण आहे? B2B आहे. अमोघ्या इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग इन बँगलोर कर्नाटका प्रोव्हाइड्स फॅशन डिझायनिंग ट्रेनिंग टू मोहन ॲपॅरेल रजिस्टर इन चेन्नई तामिळनाडू. सप्लायर कुठे आहे? कर्नाटका. सर्व्हिस घेणारा कुठला आहे? तामिळनाडू. द ट्रेनिंग इज कंडक्टेड ॲट अमोघ्या इन्स्टिट्यूट प्रिमायसेस. कुठे घेतली? कर्नाटकामध्ये. लोकेशन ऑफ सप्लायर काय? बँगलोर कर्नाटका. तर प्लेस ऑफ सप्लाय काय येईल? लोकेशन ऑफ मोहन ॲपॅरेल इन चेन्नई तामिळनाडू. इथे काय येईल? IGST. जर हाच रिसिपियंट ट्रेनिंग घेणारा अनरजिस्टर्ड पर्सन असेल, अमोघ्या इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग इन बँगलोर कर्नाटका प्रोव्हाइड्स अँड अंडर ग्रॅज्युएट कोर्स इन फॅशन डिझायनिंग टू स्टुडंट ॲट इट्स प्रिमायसेस. कुठे? लोकेशन सप्लायर बँगलोर आहे. ट्रेनिंग घेणारा जो कोण असेल, सप्लाय इंट्रास्टेट समजला जाईल आणि टॅक्स CGST AGST आहे. Services provided through admission to a cultural, artistic, sporting, scientific, educational or entertainment event or amusement park. Type of recipient not applicable. Place of supply location where the event is held. A person in Hyderabad, Andhra Pradesh buys ticket for the Island Tourism Festival in Andaman Nicobar Island from the Department of Tourism of Andaman and Nicobar. Location of supplier Andaman Nicobar. Place of supply the island है अंदमान निकोबारला. इथे UT आहे, इंट्रा युनियन टेरिटरी सप्लाय आहे, CGST UTGST. जर हे सर्व्हिस घेणारा जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल, हे कुठलं होतं? ॲडमिशन टू ॲडमिशन हे आहे ॲडमिशन. इथे बघितलं जाणार नाही B2B2C. आणि चौथं ऑर्गनाईज केलं आहे, ऑर्गनायझिंग ऑफ इव्हेंट. ते इथे रजिस्टर्ड पर्सन असेल तर मेगा इव्हेंट अँड इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ॲट पुणे ऑर्गनायझेस अँड अवॉर्ड फंक्शन फॉर शहा इंडस्ट्रीज ऑफ सुरत. रजिस्टर इन गुजरात ॲट गोवा. लोकेशन ऑफ सप्लायर सुरत गुजरात. प्लेस ऑफ सप्लाय लोकेशन ऑफ शाह इंडस्ट्रीज गुजरात. ॲप्लिकेबल काय होईल? IGST. ओके. इव्हेंट ऑर्गनाईज करणारा एका स्टेटमध्ये, इव्हेंट दुसऱ्या स्टेटमध्ये आणि सप्लायर तिसऱ्या स्टेटमध्ये. जर रिसिपियंट अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर लोकेशन वेअर द सर्व्हिसेस इज रेंडर्ड. ग्रँड वेडिंग प्लॅनर्स कंपनी बँगलोर इज हायर्ड बाय मिस्टर राजेश, जो अनरजिस्टर्ड पर्सन आहे, बेस्ड इन मुंबई टू प्लॅन अँड ऑर्गनाईज हिज वेडिंग ॲट गोवा. प्लेस ऑफ सप्लाय इव्हेंट कुठे? गोव्यामध्ये. मग इथे काय येईल? इंटरस्टेट सप्लाय टॅक्स ॲप्लिकेबल इज IGST, पण तो गोवा आहे. काय? लोकेशन वेअर द सर्व्हिस रेंडर्ड, कुठे सर्व्हिस दिली गेली?
तिथला सर्व्हिस कुठे दिली गेली? सर्व्हिस देणारा कुठे? सर्व्हिस दिली कुठे? लोकेशन ऑफ सर्व्हिस कुठे? मग तो IGST तो येईल. एकाच राज्यात तिघं असतील तर मग CGST त्यात काय कॉम्प्लिकेशनच नाही ना. कुठल्या राज्याला रेव्हेन्यू मिळेल? तर जिकडे लोकेशन आहे IGST गोवा दिला तर त्याचा AGST पार्ट गोव्याला मिळतो. जे वाटणी आहे त्याची GST मधली IGST मधली ती गोव्याला मिळणार. वरच्या इथे काय होतं की मेगा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी पुणे ऑर्गनाईज करते. चहा इंडस्ट्रीज सुरत करता गुजरातमध्ये मधला जो रेसिपेंट आहे गुजरातमधला जो रेसिपेंट काय करता कुठे अरेंज केलं आहे? गोव्याला. हां गोव्याला केलं पण रजिस्टर पर्सन आहे त्यामुळे तो इव्हेंट गोव्याला नाही झाला तो गुजरातला झाला. अशा प्रकारचा टॅक्स तिकडे IGST येतो. ओके. इव्हेंट हा बिझनेसचा इव्हेंट आहे ऑर्गनाईज केला गोव्याला. सप्लायर पुणे महाराष्ट्रामधला आहे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी त्याने इव्हेंट ऑर्गनाईज करून दिला पण तो इनोवाइज बनवेल की प्लेस ऑफ सप्लाय गुजरात आहे. आता ह्या 3 ते 14 सर्व्हिस जेवढ्या दिल्या इथे हा रूल लागू. तिकडे जे दिलंय ते घ्या. ही स्पेसिफिक सर्व्हिस आहे. आता आपण हेडिंग काय दिला? स्पेसिफिक सर्व्हिस. इमोबल प्रॉपर्टी बघितला आणि ही स्पेसिफिक सर्व्हिस आहे. ह्या जर असेल तर याच प्रकारे त्याचं प्लेस ऑफ सप्लाय येईल. ट्रान्सपोर्टेशन ऑफ सर्व्हिस आहे. ट्रान्सपोर्टेशन ऑफ सर्व्हिस. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स इंक्लुडिंग मेल और कुरियर. ट्रान्सपोर्टेशन गुड्सचा होत आहे ही सर्व्हिस आहे ना. ही सर्व्हिस दिली आहे तुमचे गुड्स मी घेऊन जाईन मेल किंवा कुरियर इंक्लुडिंग मेल किंवा कुरियर. लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन. अदरवाइज लोकेशन वेअर द गुड्स आर हँडेड ओव्हर. B2C असेल गुड्स कुठे दिले तेच लोकेशन आहे प्लेस ऑफ सप्लाय. पण जर B2B असेल लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन. ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर आहे लोकेशन ऑफ रजिस्टर्ड पर्सन. अदरवाइज प्लेस वेअर पर्सन एम्बार्क इकडे सुरुवात केली कन्व्हिनियन्स और कंटिन्युअस जर्नी हे सगळं पुढच्या पेजला दिलं आहे. सर्व्हिसेस ऑन बोर्ड कन्व्हिनियन्स सच ॲज वेझल्स एअरक्राफ्ट ट्रेन और मोटर व्हेकल. कन्व्हिनियन्स इन्क्लूड्स वेझल्स एअरक्राफ्ट व्हेकल. आता हे बघा इथे 3 सर्व्हिसेस घेतल्यात. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर आणि सर्व्हिसेस सप्लाइड ऑन बोर्ड कन्व्हिनियन्स. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स आहे सर्व्हिस काय ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स आहे. टाइप ऑफ रिसिपियंट रजिस्टर्ड पर्सन लोकेशन ऑफ द रिसिपियंट. रोल ट्रान्सपोर्ट्स अ गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनी बेस्ड इन तमिळनाडू provides transportation services to Supercars Limited, an automobile manufacturer registered in Tamil Nadu. Location of supplier काय Tamil Nadu. मग टॅक्स कुठला येईल? आता दोघं जर एका स्टेटमध्ये असतील तर मग CGST AGST येईल काही हे प्रॉब्लेम नाही. लोकेशन ऑफ रेसिपियंट जर रेसिपियंट दुसऱ्या स्टेटमधला असता मग ते स्टेट आलं असतं मग IGST आला त्या स्टेटचं. अनरजिस्टर्ड पर्सन असेल लोकेशन ॲट विच द गुड्स आर हँडेड ओव्हर फॉर ट्रान्सपोर्ट. रोहन कुरियर द कुरियर एजन्सी रजिस्टर्ड इन महाराष्ट्र प्रोवाइड्स कुरियर सर्व्हिस टू अन अनरजिस्टर्ड कस्टमर मिस्टर राम इन कर्नाटका टू डिलिव्हर डॉक्युमेंट्स फ्रॉम महाराष्ट्र टू कर्नाटका. लोकेशन सप्लायर काय महाराष्ट्र. आता जर हा मिस्टर राम जो आहे हा रजिस्टर असता
तर काय झालं असतं, तेवढं समजून घ्यायचं. मग तो इंटरनेट सप्लाय होईल. वरती तसं नव्हतं ना, वरती काय होतं, दोन्ही तामिळनाडू, दोघेही तामिळनाडूमधलेच आहे. ओके. जर हा दुसरा व्यक्ती तामिळनाडूमधला नसता, हा महाराष्ट्रामधला असता, तर मग लोकेशन ऑफ सप्लाय तामिळनाडू आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र आलं असतं. आलं लक्षात ना. लोकेशन ऑफ रेसिपियंट काय हे बघायचं आहे. आणि इथे काय बघायचं आहे, जर अनरजिस्टर्ड पर्सन आहे तर लोकेशन ॲट विच द गुड्स आर हँडेड ओव्हर, कुठे हँडेड ओव्हर केले, गुड्स ट्रान्सपोर्ट करण्याकरता, इन्क्लुडिंग कुरिअर किंवा मेल. पोस्टामध्ये दिले, कुरिअरला दिले. जर B2B असेल तर पोस्ट किंवा कुरिअर, जो रिसिपियंट आहे त्याचा जो GST नंबर आहे त्याप्रमाणे CGST, NGST किंवा IGST लावेल. प्लेस ऑफ सप्लाय त्या स्टेटमध्ये होईल ज्या स्टेटमध्ये रजिस्टर तो पर्सन रजिस्टर असेल. B2Cला असं नाही, जिकडे हँडेड ओव्हर केलं, म्हणजे जर हँडेड ओव्हर केलं जिकडे अनरजिस्टर्ड पर्सननी, ऑलवेज तिकडे काय येईल, CGST GST येईल. अनरजिस्टर्ड पर्सन महाराष्ट्रामधला आहे, महाराष्ट्राबाहेरचं आहे, हे महाराष्ट्रातला कुरिअरवाला किंवा पोस्ट काय बघणार नाही. Transportation of passenger, registered person, location of the recipient. Okay. Arvind Apparels, registered in Gujarat, purchase flight ticket from Tran Air Limited, registered in Delhi for travel from Delhi to Gujarat. Location of supplier काय, दिल्ली, आणि प्लेस ऑफ सप्लाय गुजरात, IGST येईल, प्लेस ऑफ सप्लाय गुजरात. आता हेच जर का रेसिपियंट अनरजिस्टर्ड पर्सन असेल, प्लेस वेअर द पॅसेंजर एम्बार्क्स ऑन द कन्व्हियन्स टू अ कंटिन्युअस जर्नी. आता ह्यात काय केलं बघा, परत एक ऑनवर्ड जर्नी, दुसरं रिटर्न जर्नी, आणि तिसरं अजून एक ऑप्शन असं असेल की तिकीट इश्यू केलं, काय ऑफर आहे, माहीत नाही तो कुठनं कसं सफर करणार आहे, तर त्या केसमध्ये काय येईल, प्लेस ऑफ सप्लाय. ओके. तुम्हाला दिल्लीला जायचं, दिल्लीवरून परत मुंबईला यायचं, रिटर्न तिकीट काढता तुम्ही. For passenger transport service provided to unregistered person, there can be 3 cases. रजिस्टर्ड पर्सनला कसं आहे, रजिस्टर्ड पर्सन असेल तर लोकेशन ऑफ रेसिपियंटच घ्यायचं आहे. ओके. तो मुंबईहून दिल्लीला जाऊ, दिल्लीवरून मुंबईला येऊ, तिकीट जे काढतोय, लोकेशन ऑफ रेसिपियंट, प्लेस ऑफ सप्लाय, भेटते ना. पण अनरजिस्टर्ड पर्सनला तसं नाही. मग अनरजिस्टर्ड पर्सन तिकीट काढतो, एकाच वेळेला बुक करतो, इथून मला दिल्लीला यायचं, दिल्लीवरून परत मला मुंबईला यायचं, रिटर्न तिकीट काढलं. मिस्टर राम ऑनवर्ड जर्नी, पहिलं काय ऑनवर्ड जर्नी, मिस्टर राम अँड अनरजिस्टर्ड पर्सन, अनरजिस्टर्ड कस्टमर इन वेस्ट बेंगाल परचेस फ्लाइट ticket from Tran Air Limited, registered in West Bengal for travel from West Bengal to Delhi. ओके. वेस्ट बेंगाल टू दिल्लीला गेला ना. लोकेशन ऑफ सप्लायर वेस्ट बेंगाल आणि प्लेस ऑफ सप्लाय मिस्टर राम विल जर्नी सुरू करतो कुठला, वेस्ट बेंगाल, प्लेस ऑफ सप्लाय वेस्ट बेंगाल, CGST AGST. ओके. आता रिटर्न जर्नी असेल, रिटर्न जर्नी विल बी ट्रीटेड ॲज सेपरेट जर्नी, इवन इफ the ticket for onward and return journey are issued at the same time. काढलं, इकडनं मला जायचं, परत यायचं. ओके. एखादा व्यक्ती गावाला जातो, परत कधी यायचं, तिकीट एका वेळेला काढतो ना. बऱ्याच वेळेला एखादं फिक्स असतं की आपल्याला परत यायचं आहे, तिकीट एकाच वेळेला बुक करतो. कधी मला परत यायला जागा आहे, कुठल्या दिवशी परत येऊ शकतो, कुठल्या वेळेला कुठल्या गाडीत येऊ शकतो, हे बघतो ना कुठलाही व्यक्ती. आणि जर अनरजिस्टर्ड पर्सन आहे, रिटर्न जर्नी विल बी ट्रीटेड ॲज सेपरेट जर्नी. तिकीट एकाच वेळा बुक केलं, पण ती सेपरेट जर्नी म्हणून समजलं जाईल. मिस्टर राम इन द अबोव एक्झाम्पल परचेस फ्लाइट तिकीट फ्रॉम द रिटर्न जर्नी फ्रॉम दिल्ली टू वेस्ट बेंगाल फ्रॉम ट्रान एअर लिमिटेड. द तिकीट इज इश्यूड बाय ट्रान एअर दिल्ली रजिस्ट्रेशन. दुसरं तिकीट रिटर्नचं आहे, ते दिल्लीवरून तर कुठे येणार आहे, वेस्ट बेंगालला, ते दिल्लीला तिकीट बुक केलं जाईल.
त्याची एंट्री, त्याचा सप्लाय हा दिल्लीला बुक होईल, त्या नंबरला बुक होईल. आणि अकॉर्डिंगली तिकडे काय येईल, इंटरनॅशनल सप्लाय होईल, CGST AGST. रजिस्टर्ड पर्सनला काय होतं, त्याचा रजिस्टर्ड बिझनेस इकडे आहे, त्याप्रमाणे त्याला ITC मिळावा म्हणून प्लेस ऑफ सप्लाय ती जागा येते. पण अनरजिस्टर्ड पर्सनला असं नाही. वेन द पॉईंट ऑफ एम्बार्केशन, तिसरं काय बघा कसं आहे, वेन द पॉईंट ऑफ एम्बार्केशन इज नॉट नोन ॲट द टाइम ऑफ इश्यू ऑफ तिकीट, माहिती नाही आहे. ओके, इन दिस केस प्लेस ऑफ सप्लाय विल बी द लोकेशन ऑफ द सप्लाय. Example, Tran Air Limited, registered in West Bengal, issues a pass for one-way anywhere travel in India to Mr. Ram. लक्षात एक पास दिला की तुम्ही कुठे पण ट्रॅव्हल करा एकदा. लोकेशन ऑफ सप्लायर वेस्ट बेंगाल, प्लेस ऑफ सप्लाय विल बी लोकेशन ऑफ सप्लायर इज वेस्ट बेंगाल. टॅक्स लागेल CGST AGST. म्हणजे ज्या प्रकारे तिकीटची विक्री होते B2B ला आणि B2C ला, त्याप्रमाणे ही तरतूद बनवली गेलेली. सर्व्हिस टॅक्स मधलं आहे नाही, हे वॅट मधला विषय नाही, हा सर्व्हिस आहे नाही. हा असंच होतं तेच आहे. प्लेस ऑफ सप्लाय जो आहे तो सर्व्हिस टॅक्स मध्ये होता. गुड्स आणि सर्व्हिस दोघांच्या एकत्र केले, सर्व्हिस टॅक्सच्या सगळ्या प्रोव्हिजन GST मध्ये आलेल्याच आहे. प्लेस ऑफ सप्लाय हा कन्सेप्ट सर्व्हिस टॅक्स मधलाच आहे. बघा, गुड्स जर मॅन्युफॅक्चर्ड झाले त्याच्यावरती एक्साइज ड्युटी केंद्र सरकार लावणार, आणि गुड्स विकले जाईल या राज्यामध्ये, ते राज्य त्यावरती पूर्वी सेल टॅक्स घ्यायचे, नंतर वॅट आला तर वॅट घ्यायला लागलं. 1994 पर्यंत आपल्याकडे सर्व्हिसवरती टॅक्स नव्हता. सेल ऑफ गुड्स आहे ना, लक्षात घ्या, सेल ऑफ गुड्स आहे ना. पण कसं होतं की आपला भारत काय होता, पहिले शेतीप्रधान देश होता, आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग होत नव्हतं. मग आपण मशिनरी इम्पोर्ट केल्या, मग आपल्या इथल्या लोकांनी मशिनरी बनवल्या, टेक्निशियननी, आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग हळूच सुरुवात झाली. पहिले आपण काय करायचो, गुड्स फक्त विक्री करायचो, म्हणजे पूर्वी फक्त सेल टॅक्स होता. जर वस्तूची निर्मिती झाली, उत्पादन झालं, तर त्यावर एक्साइज ड्युटी येते. केंद्र सरकार तो टॅक्स घेतो. जेव्हा एक्साइज ड्युटी केव्हा लागेल, जेव्हा त्या वस्तूची निर्मिती होईल. पण हे जर का दारू आहे, त्याची फॅक्टरी आहे, त्याच्यावरची एक्साइज ड्युटी ही राज्य सरकारची, त्याच्यावरचा वॅट राज्य सरकारचा. सर्व्हिस सेक्टर आपल्याकडे नव्हतंच, कळलं. जर जसा काय बघा, सर्व्हिस माणूस केव्हा घेतो, तुम्ही लक्षात घ्या, सर्व्हिस केव्हा घेतो, जेव्हा माणसाकडे थोडंसं त्याचं इकॉनॉमी, त्याचा आर्थिक स्तर जेव्हा उंचावतो. आता ब्युटी पार्लर हा बिझनेस होईल हे कोणाला माहिती होतं? काही हजार रुपये जाऊन बायका खर्च करतील, म्हणजे त्या एखाद्या कम्युनिटीमध्ये, एखाद्या फॅमिलीमध्ये ज्यावेळेस त्यांच्या नॉर्मल गरजा आहेत या भागवल्या जातात, त्यावेळेस मग इंटेरियर डेकोरेशन, घर सजवणं, व्यक्तीने स्वतःला सजवणं, त्याच्यावर माणूस केव्हा खर्च करतो. राहणीमान यांचा उंचावलं ना, मग जसं माणसाचं राहणीमान उंचावत गेलं, सर्व्हिस सेक्टर डेव्हलप होत गेलं. हे तुम्ही लक्षात घ्या. मग जर सर्व्हिसेस दिल्या जातील, घेतल्या जातील, तर ह्याच्यावरती टॅक्स का घेऊ नये. डेव्हलप कंट्रीमध्ये याच्यावर टॅक्स घेतला जातो, आपल्याकडे तो विचारच नव्हता. पहिले सर्व्हिस टॅक्सचा आपल्याकडे कन्सेप्टच नव्हता. हे तुम्ही लक्षात घ्या. हॉटेलला गेलो तर काहीतरी घेतलं, संपला विषय. पण हॉटेलमध्ये AC आहे, हॉटेलमध्ये माणसं येतात, या सर वेलकम, बसा, बरोबर आहे ना. अशा हॉटेलचं ज्यांचं बिल जास्त आहे, सर्व्हिस जास्त आहे, मग तिकडे सर्व्हिस टॅक्स किंवा ह्या हॉटेलमध्ये मोठी लोक जातात, ते इन्कम जास्त ते लोक जातात, त्यांच्याकडनं काय घ्या, त्याच्यावर टॅक्स घ्या. फूड सप्लाय केला म्हणजे फूड विकलं तर वॅट लागत होता. पण सर्व्हिस जी किंमत आहे ती फक्त गुडची नाही ना, ही वस्तू बनवली जाते, तिकडे वेल फर्निश सोफा आहे, तुम्ही त्यावर जाऊन बसता, तुम्हाला दोन माणसं विचारतात की या काय पाहिजे, मग तो व्यक्ती लिहून घेतो. ऑर्डर करायला वेगळे व्यक्ती आहेत,
तुम्ही बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला थँक्यू बोलायला 2 व्यक्ती उभे आहेत. बघितलं असं हॉटेल? हे एवढे सगळं खाद्यावर जेव्हा ते करतायत ज्यावेळेस, त्यावेळेस त्याला त्या लोकांना पेमेंट करायला लागतं ना. त्यामुळे तिकडे फूडची किंमत जास्त. सर्व्हिस जिकडे आली आणि ज्या लोकांची ही गरज आहे, कोणीतरी आपल्याला विचारावं, रिस्पेक्ट द्यावा, त्यांना विकतचा रिस्पेक्ट मिळतो असा. सर्व्हिस सेक्टर केव्हा डेव्हलप झाला? जेव्हा मध्यमवर्गीय लोकांकडे गरजेहून जास्त पैसा आला. म्हणजे रोजच्या गरजा आहेत त्या भागून जेव्हा जास्त पैसा येतो ना, त्यावेळेस सर्व्हिस सेक्टर डेव्हलप होतो. सर्व्हिस टॅक्स तेव्हा लागतो. लक्षात घ्या तुम्ही. इंटेरियर डेकोरेशन, ब्युटी पार्लर, हा सर्वसामान्य माणसाकडे जेव्हा जास्त पैसा आला त्यावेळेस हे बिझनेस डेव्हलप झाले. आणि नंतर मग हे सर्व्हिसचा वेगळा कायदा, एक्साईज ड्युटीचा वेगळा कायदा, वॅटचा वेगळा कायदा, मग हे एकत्र करा. म्हणून ते गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स एकत्र आले. सर्व्हिस टॅक्स हा रेव्हेन्यू केंद्र सरकारचा होता. आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना तेव्हा पहिल्यांदा 3 सर्व्हिसेसवरती सर्व्हिस लावली गेली. सर्व्हिसचा जो टॅक्स आहे हा 3 सर्व्हिसवर लावला गेला. आणि त्याचा ॲक्च्युली कायदा नव्हता बनवला गेला. फायनान्स ॲक्ट थ्रू सर्व्हिसवर टॅक्स लावला गेला. आणि मग पहिले 3 सर्व्हिस, मग 5 सर्व्हिस, मग 10 सर्व्हिस, असं करत करत त्या सर्व्हिसेस त्याचं वाढवत नेल्या. आणि एक मोठा रेव्हेन्यू केंद्र सरकारला मिळायला लागला सर्व्हिसेस डेव्हलप झाल्यामुळे. तर आपल्याकडे पहिले काय होतं? फक्त सेल टॅक्स होता. जसं आपल्याकडे मशिनरी बनायला लागल्या, मशिनरी आपल्याकडे वाढायला लागल्या, मग आपल्याकडे फॅक्टरीज, MIDC डेव्हलप व्हायला लागल्या, तेव्हा एक्साईज ड्युटीचा स्कोप वाढला. म्हणजे आपल्याकडे काय होतं? शेतीप्रधान देश आहे, तिथे काय असतं? बऱ्याच गोष्टी इम्पोर्ट करायच्या डेव्हलप कंट्रीमधनं आणि त्या वापरायच्या. तसंच आहे ना. आणि परदेशी कपडे वापरू नका. गांधीजींनी काय सांगितलं होतं? तुम्ही हे कपडे कुठले खादी वापरा. म्हणजे आपल्याकडे बाकीच्या वस्तू बनवत नव्हत्या ना, खादीच फक्त बनवते आपल्याकडे. नंतर आपण आपल्याकडे जसं जसं डेव्हलपमेंट होत गेली, आपल्याकडे सगळ्या प्रकारचे कपडे मॅन्युफॅक्चरिंग व्हायला लागले, बनायला लागले. आपल्याकडे ते कौशल्यच नव्हतं. हे सगळं जसं काळ बदलत गेला, डेव्हलपमेंट होत गेली, लोकांकडे म्हणजे मध्यमवर्गीयांकडे सरकारी जॉब मिळाला, सरकार घरं देणार. बाकी लोक भाड्याच्या गाडीमध्ये राहायचे ना. जशा गव्हर्नमेंटच्या पॉलिसी बदलल्या, तसं IT सेक्टर डेव्हलप झाला, बँका कम्प्युटराईज व्हायला लागल्या, मध्यमवर्गीय लोकांच्या मुलांना IT सेक्टरमध्ये जॉब मिळायला लागले, होम लोन मिळायला लागले. ही डेव्हलपमेंट कधीची आहे? ही 90च्या आसपास हे सगळं चेंज ओव्हर झाले. मग सगळ्या चाळींचं डेव्हलपमेंट झाली, तिथे बिल्डिंग व्हायला लागल्या, हाऊसिंग लोन इझिली उपलब्ध झाले. आणि 94ला जसं हे सगळं चेंज झालं, गव्हर्नमेंटला कळलं, सेंट्रल गव्हर्नमेंटला, की आता सर्व्हिस सेक्टर डेव्हलप होतोय. मॅक्झिमम टॅक्स कोण पे करतं? मध्यमवर्गीय लोक पे करतात. मग जसं मध्यमवर्गीय लोकांची डेव्हलपमेंट होईल, सर्व्हिस सेक्टर डेव्हलप होईल. सर्व्हिस सेक्टर काय, आता मोबाईल सगळेच लोक येतात, तसं मोबाईलची क्रांती झाली, सगळ्यांकडे मोबाईल आले. माझ्याकडे घालायला कपडे व्यवस्थित नसतील, पण त्याकडे मोबाईल असतो की नाही. तुम्ही एखादी बिल्डिंग बघा, तिकडे चौकीदार उभा असतो, बसलेला असतो, तो बाकी 2 टाईम जेवत पण नसेल, पण ज्याकडे मोबाईल आहे ती गरज आहे त्याची. ते पण अशा बऱ्याच परिस्थिती अशी बदलते, तर तसे गुड सर्व्हिसेस कन्झम्पशन बदललं त्याचं. मग त्यानुसार तरतुदी करायला लागतात, की तरतूद कशी करायची. त्यातनं मग हे आलेलं आहे. हे सर्व्हिस टॅक्समध्ये आलं. सर्व्हिस टॅक्स आणि गुड्स अँड सर्व्हिसेस कायदे एकत्र केले गेले, त्यामुळे ह्या सगळ्या प्रोव्हिजन IGST ॲक्टमध्ये टाकलं आहे. हे सगळं IGST ॲक्टमध्ये बघतो आपण. लक्षात. थांबूया, ब्रेक घेऊया.